काल प्लॅन केला होता की आपण हुबळीला जाऊया, पण हुबळी इथून 413 किलोमीटर काहीतरी आहे. सो आज थोडा प्लॅनमध्ये चेंजेस हा केला आहे. इथून आपण जातो हम्पीला. अचानक प्लॅन झाला हम्पीचा असा काही विचार नव्हता. रोड एवढा सुंदर आहे की मी 90च्या खाली आलोच नाही. हम्पी एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड. हम्पी हार्डली आता 6 किलोमीटर आहे इथून. सुप्रभात मित्रांनो, मी ओंकाराने तुमचे स्वागत करतो ओंकाराने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आता आपण आहोत बँगलोरमध्ये. इथून आपण निघणार आहोत. आता थोडं प्लॅनमध्ये चेंजेस केलेलं आहे. ॲक्च्युली आपण काल प्लॅन केला होता की आपण हुबळीला जाऊया, पण हुबळी इथून 413 किलोमीटर काहीतरी आहे. सो आज थोडा प्लॅनमध्ये चेंजेस हा केला आहे. इथून आपण जातो हम्पीला. ॲक्च्युली मी हम्पी पूर्ण फिरलो आहे, लावण्या फिरली नाही आहे. सो लावण्याला थोडं हम्पी दाखवूया. 2 मंदिरं मुख्य करणार आहोत, विजय विठ्ठला मंदिर आणि विरूपाक्ष मंदिर. हे 2 मंदिर आपण करूया. आता ते कधी करता येईल ते बघूया. आता 9 वाजलेत इथून बँगलोरवर निघता. सो 7 तासाची जर्नी आहे इथून हम्पीची. सो बघूया आपण कितीला पोचतो. मोस्टली उद्या सकाळीच करूया आपण दोन्ही मंदिरं. तर चला, आपण आता सगळं सामान लोड झालं आहे. इथून आपण आता निघतो. बघा किती झालेत, 2789. 2700 किलोमीटरपेक्षा 2800 किलोमीटर होत आलेत. सो घरी जाईपर्यंत 3500 होणारच आहेत. तर चला आपण आता इथून निघूया बँगलोरवरनं. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. तीन वाजता पोचतो असं दाखवतं आहे, म्हणजे 4 वाजणारच आहेत. तर ठीक आहे, बघूया. संध्याकाळी शक्य झालं तर आपण विरूपाक्षला जाऊया. ते जिंजर हॉटेल होतं जे बँगलोरचं आहे, आणि हे सिटीमधलं आहे. 2 जिंजर हॉटेल आहे तिथे. एक आहे ते सिटीमध्ये आणि एक थोडं सिटीच्या बाहेर आहे. सो आपण सिटीमध्ये एक स्टे घेतला होता. तर चला, इथून आता आपण निघतो. आणि बँगलोरमध्ये मी फक्त ट्रॅफिक आणि सिग्नलच बघतो यार. एक चूक झाली की आपण 9ला निघालो. खरं तर 8च्या आधी निघायला पाहिजे होतं, म्हणजे ऑफिसचा ट्रॅफिक भेटला नसतं. आता ठीक आहे, पण पीक आवर्सला निघालो, आपली चूक आहे. मला बँगलोरचं चिन्नस्वामी स्टेडियम लागेल, या साईडला आहे. चला, लागेल सिग्नल सुटला. प्लेन बघा, कबॉन पार्क ला आहोत आपण आता. यार, एक रस्ता असा नाही भेटला जिकडे ट्रॅफिक नाही. सगळीकडेच मुंबई 1000 किलोमीटर, मंगळूर 360. ट्रॅफिक बघा वरती. आता नाश्त्यासाठी थांबले होते. नाश्त्याला आता मेदूवडा घेतलाय आणि कॉफी. आता आपण पोचलो. एक रस्ता आहे जो पुण्याला जातो. आपल्याला पुढे पुणे अजून इथून 780 किलोमीटर्स आहे. बँगलोरचा ट्रॅफिक एवढा होता ना आज, काय बोलायचं. काल पण तेच झालं. 12 मिनटं दाखवत होते 2 किलोमीटर 3 किलोमीटरसाठी. एवढा ट्रॅफिक होता का. आणि प्रत्येक एक ह्याच्यानंतर सिग्नल. चला, आता बऱ्यापैकी मोठा रोड लागला आहे.
64 किलोमीटर्स अजून बाकी आहेत. अचानक प्लॅन झाला हम्पीचा असं काही विचार नव्हता आज, पण आता इथे आलो आहे तर हम्पी इथून हार्डली काही किलोमीटर्स होते, 300 किलोमीटर्स. तेच मला आज नाही तर 400 किलोमीटर करावे लागले असते हुबळीसाठी. आज खरं तर आम्ही हुबळीला जाणार होतो, पण हुबळीला जाऊन बघणार काय किंवा काय करणार तिकडे जाऊन, तर स्टे करण्यासाठी जायच्या जागी आम्ही विचार केला की हम्पीला जाऊया, विरूपक्ष आणि विठ्ठला मंदिर बघूया आणि उद्या सकाळी निघूया कोल्हापूरसाठी. कोल्हापूर तिथून जवळपास 330-335 किलोमीटर आहे. सो त्या कोल्हापूरला पोचलो की नेक्स्ट डे आपण आपल्या घरासाठी निघू शकतो. दुसरा एक रस्ता आहे जो सोलापूरवरनं आहे, पण मला वाटतं ते किलोमीटर जास्त आहेत आणि पूर्ण फिरून रोड आहे तो. पण रोड एक नंबर आहे, फक्त थोडा फिरून आहे, त्यामुळे तिथून नको जाऊया. मी गेल्या वेळी हम्पीला आलो होतो ना, त्यावेळी हम्पी टू मुंबई डायरेक्ट केलं होतं. फक्त मी संध्याकाळी निघालो होतो आणि फुल नाईट राईड केली होती आणि नेक्स्ट डे घरी पोचलो होतो दुपारच्या दरम्यान. आणि त्यावेळी सोलो होतो, आता लावण्य पण आहे सोबत. सो एक दिवस ब्रेक घेऊ, काय प्रॉब्लेम नाही जात कोल्हापूरला आणि आरामात जाऊ, काय घाई नाही कसं. आपल्याकडे 2-3 दिवस एक्स्ट्रा आहेत अजून. हे टिश्यू पेपर लावले कारण ह्याचा केस आहे ना ते सिलिकॉन आहे, सो सगळी रेती त्याच्यावर जमा होते. म्हणजे मॅपची बाबा गरज आहे, ते काही कळत नाही रोडचं, कारण काय काय बोर्ड्स आहेत ना ते त्यांच्या लँग्वेजमध्येच लिहिले. आता आपण चित्रदुर्गाला पोचलो आहोत. ह्या साईडला चित्रदुर्ग आहे, ह्या साईडने बाहेर पडलात तर. अजून 140 किलोमीटरची राईड बाकी आहे. सुसाट रोड आहे, त्यामुळे जास्त मोठा ब्लॉग नाहीच करत आहे. जेवढा लवकर आपल्याला अंतर कापता येईल ते बघतोय मी. त्याचं कारण असं की आपल्याला उद्या सकाळी पण 8-9च्या दरम्यान निघावं लागणार आहे कोल्हापूरसाठी. जास्त लेट करून चालणार नाही तर गरमी भेटेल. सो चित्रदुर्ग या साईडला हॉस्पेट सरळ चित्रदुर्ग, त्या साईडला सुंदर अशा पवनचक्क्या दिसेल. चला आपला रस्ता चेंज झाला आता. हॉस्पिटलचा रस्ता लागलेला आहे. मला आठवते मी ज्यावेळी आलो होतो ना त्यावेळी पण असाच, रस्त्याला कोणती गाडीच नव्हती, मीच एकटा राईड करत होतो. दिसली तर दिसली एखादी रिक्षा. तर हा रस्ता एकदम रिकामी असतो मोस्टली. मुंबई 799, 700 किलोमीटर आहे इथून मुंबई. हा सोलापूर मार्गे जाईल, आपल्याला जायचं कोल्हापूर मार्गे. रोड एवढा सुंदर आहे की मी 90च्या खाली आलोच नाही. बघा रस्त्याला गाड्या पण कमी आहेत ह्या रूटला आता. बघा समोर पण. हां आपण आता चित्रदुर्गाच्या आसपास आहोत. चित्रदुर्गात मागे राहिलं, थोडंसं मागे राहिलं. आता आपल्या
डेस्टिनेशनपासून हार्डली तासाभराच्या अंतरावर आहोत. इथे लंच करूया, कारण तिकडे काय मिळेल नाही मिळेल माहीत नाही. चला, हॉस्पिटलच्या जवळपास आहोत, तासाभराच्या अंतरावर आहोत. लंचसाठी थांबलो इथे हॉटेलमध्ये. 3-3:30पर्यंत आपण हॉस्पिटलला पोहोचू. शक्य झालं तर संध्याकाळी विठ्ठला मंदिर करू, नाहीतर सकाळी जाऊ. काय जेवण झालेलं आहे आपलं, तर इथून निघतो आपण हॉस्पिटलसाठी. अरे बैलगाडी बघा. अजून 81 किलोमीटर आहे, 81. 1 तास 11 मिनटं लागतील आपल्याला पोचायला. आता वाजले 2:40. 4पर्यंत पोचतो आपण, 4पर्यंत. चला, आता मी डायरेक्ट तुम्हाला हॉटेललाच भेटतो, कारण आता काय फटाफट पळवायचं आपल्याला. हम्पी एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड. हम्पी हार्डली आता 6 किलोमीटर आहे इथून. समोर दिसतो तो डॅम आहे. चलो, आय थिंक हा नवीन रोड झाला असं मला वाटतं. टनल दिसतोय मला, बहुतेक नवीन रोड झाला. मला आठवत नाही टनल होता. फायनली आपण आता रूमवर आलो आहोत. हम्पीला पोचलो. हॉस्पिटलला ॲक्च्युली आपण राहतोय आणि आता इथून जाणार आहोत आपण विठ्ठला टेम्पल पाहण्यासाठी, जे इथून अर्धा तासावर आहे. 6:30पर्यंत ते चालू असतं. सो इथून आता आपण विठ्ठला मंदिराजवळ जाऊया. मी तुम्हाला रूम जे दाखवतो, रूम एवढा मोठा आहे. बरोबर, चला आपण निघूया आता विठ्ठला मंदिरासाठी. संध्याकाळी 5च्या दरम्यान आम्ही विजय विठ्ठला मंदिराजवळ निघालो. वाटेत दिसणारे दगडांचे डोंगर आणि मंदिरं पाहून गेल्या वर्षी केलेली सोलो हम्पी राईड आठवली. हम्पी हे गाव पंपा क्षेत्र, भास्कर क्षेत्र किंवा किष्किंधा क्षेत्र म्हणून देखील ओळखले जाते. काही वेळेतच आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. जुन्या ब्लॉगचा काही भाग मी इथे जोडलेला आहे माहितीसाठी. सोबतच जुनी हम्पी राईडची पूर्ण सिरीजची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेन. आपण आता चाललो आहे विजय विठ्ठला टेम्पलसाठी. लकीली आम्हाला हे भेटली. आता लास्टवाली फेरी टाईप म्हणतात त्याला, छोटी रिक्षा आहे, ती आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन जाते. जवळपास 1 किलोमीटरचा रस्ता आहे मंदिरापर्यंत जाण्याचा. सो त्याला आपण रिक्षाने जातो. बग्गीने चाललो आपण, बग्गी अशा प्रकारे. आपण सगळ्यात मागे बसलो. हा मंडपम आहे. फायनली आपण आता मंदिरात पोहोचलो आहोत. माझ्या मागे पाहता हा मंदिराचा मुख्य द्वार आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत हम्पीमध्ये. हम्पी म्हणजे मध्ययुगीन भारतातील विजयनगर या वैभवशाली साम्राज्याची राजधानी. आपली भारतीय संस्कृती किती महान आहे हे आपल्या देशातील या प्राचीन शहरातील वास्तूवरून लक्षात येते. येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत, ऐतिहासिक ठिकाणं आहेत, जी तुम्हाला इतिहासाची पानं उलटायला भाग पडतील. हम्पी देखील असाच एक ऐतिहासिक ठेवा. म्हणूनच याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करून घेतले आहे.
इतकेच नाही तर या शहराचा संबंध थेट रामायणाशी जोडला जातो. ये बड़ा बंदर है, छोटा बंदर है. बड़ा बंदर बच्चा गिर जा रहा है बोल के हाथ पकड़ के खींच रहा है सर. आप थोड़ा इस तरफ आइए. ये जो फेस, हैंड, बॉडी, लेग, टेल है, जो बिग मंकी, बेबी मंकी फीलिंग जैसा है. अब आगे से देखिए, ऊपर का सांप है, नीचे शिवलिंग है, शेषनाग. थोड़ा राइट में देखो, यहाँ लेग, टेल और बॉडी फेस. फ्लाइंग हनुमान गो टू द लंका. और ऊपर से देखिए फ्रॉक पानी में जंप कर रहे हैं, मेंढक. ऐसा एक में 5 होता है सर. 5 डायमंड 5. गाँव को कुछ तो प्रॉब्लम होगा. जब लोग डिस्कस करते थे उसके 100 पिलर का मीटिंग हॉल है. ये जो वन मोर एंट्रेंस होता है, एग्जिट गेट साउथ. आप अंदर आए ना ईस्ट, वहाँ बताया था ना नॉर्थ, ये वाला साउथ है. भगवान को पेट करके नहीं जाना है बोल के पीट करके इधर से बाहर साउथ से. बट ये जो 3D पिक्चर है, यहाँ पर 5D देखा ना 3D, ऐसा लगा सर शेर का मुंह है. आप ऐसा देखिए, इधर लेग, फेस, बॉडी, टेल. इधर एक घोड़ा, इधर एक घोड़ा. 2 हॉर्स व्हील जंपिंग. और तीसरा देखिए सांप का मुंह जैसा कोबरा. ऐसे 3D पिक्चर. इधर का मूर्ति का ये पिलर में देखिए विष्णु दशावतार है. पहले मत्स्य अवतार, कूर्मा अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, राम परशुराम, ये देखिए बलराम, कृष्ण, ऊपर कलकी. अभी कलयुग आने वाला है, आ रहा है, ऐसे विष्णु दशावतार. ये देखिए रामायण. नीचे सीता, राम, लक्ष्मण. सीता पूछते मेरे को गोल्डन डियर चाहिए, और डियर पकड़ने के लिए गया है. जब बाण चलेगा रेड नीचे आता है, डिमेन बार होता है, मारीची रावणचा मामा. और बीच में देखिए इन्वेडेड लोटस है, ब्यूटीफुल बर्ड्स है, डांसर्स है, डक्स है. एक पत्थर में बनाया है. ये जो प्रहलाद है, ये जो हिरण्यकश्यप है, पुस्त है, हर जगह हरी है. ऐसे पिलर में भी है. जब लात मारेगा नरसिंह बार होगा, दोनों को लड़ाई होगा. लात में डाल के पेट पाड़ते हैं ऊपर. तो हिरण्यकश्यप भक्त प्रहलाद है. बड़ी देर देखिए रामायण के अंदर भी है. ऊपर राम, लक्ष्मण, जाम्बुवंत है. और उसके ऊपर देखिए राम सेतु बना रहे धनुष कोटि में. इधर देखिए सीता माता ढूंढते हनुमान लंका गया है. जब लंका जाता है राक्षस लोग अंदर जाने नहीं देता है. जब गुस्सा होगा कौन से मारता है राक्षस लोग को हनुमान जी ने. ये विषय रावण को पता हो गया. कोई एक बंदर आया, पूरा लोग को मारा है. जब वो रावण का सन होता है मेघनाथ. पर इसके पास एक जो अस्त्र होता है, अस्त्र छोड़ के लेके जाता है ना. लेके जाने के बाद बैठने का कुछ ऐसा पूंछ के ऊपर बैठता है. और ज़्यादा गुस्सा होगा ना पूंछ को आग लगा. जब आग लगाते हैं देखिए जला रहा है पैलेस. ये जलाने के बाद वो पैलेस छोड़ के जा रहा है. ऐसा पूरा पत्थर में स्टोरी होता है. इसकी हम भी बोलते हैं स्टोरी इन द स्टोन. पत्थर में कहानी है. 7 स्टेज है एंड 28 इंटरलॉकिंग है. ऑल द सेपरेट पीसेस आर देयर. एंड सीलिंग के अंदर देखिए अभी भी चला ग्रीन, रेड, येलो, ऑरेंज. इट इज वेरी कलरफुल. वो बारिश का धूप का गया है. अभी भी थोड़ा थोड़ा दिखता है. मैं बताया ना ज़्यादा भीड़ जगह से लेकर आके अब आपने अपने डिपार्टमेंट में लगा हुआ. उसके अभी भी हाथी के पीछे पूंछ और पीछे और इसके सामने घोड़ा. हाथी को बाद में अपने डिपार्टमेंट में लगाया. इस सबसे मंदिर है ना, वो गर्भगृह है, सुखनासन, अर्ध मंडप, नवरंग मंडप, महामंडप. और आपके अंदर देखिए अब यहाँ पर कुछ नहीं है, खाली मंदिर है. वहाँ तक जा सकते हैं सर जाके. मंदिराच्या अगदी मधोमध महामंडप आहे. या महामंडपाच्या गाभाऱ्यामध्ये विठ्ठल मूर्ती होती, जी पंढरपूरची विठ्ठल मूर्ती होती असे सांगितले जाते. राजा कृष्णदेवराय याने सांगितल्याप्रमाणे पुन्हा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये त्याची प्रतिष्ठापना केली गेली. आणि आजही या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती स्थापन केली जात नाही. मात्र विठुरायाचे अस्तित्व इथे चराचरामध्ये जाणवते. या मंडपाच्या बाजूला प्रदक्षिणा घालण्यासाठी एक मार्ग आहे, जिथून आपण आता जात आहोत. तुम्ही प्रॉपर त्या मंडपाला प्रदक्षिणा घालू शकता. मूर्ति गया किधर? तो थोड़ा भी लोग बोलते हैं का मूर्ति अपने महाराष्ट्र में पंढरपुर है ना, वहाँ पर लेके गए बोलते हैं. जैसा कन्नड़ राजा कन्नड़ाचा विठ्ठल, कन्नड़ राजा पंढरीचा. बट यार नो प्रॉपर डॉक्यूमेंट यहाँ से वहाँ लेके गया है. विजय विठ्ठला मंदिराचं दर्शन घेऊन नंतर आम्ही हॉस्पिटलला परतलो.